नागपूरच्या रेशीम बागेत आज संघाचं बौद्धिक महायुतीचे आमदार डॉक्टर हेडगेवार स्मृतीस्थळाला भेट देणार. अजित पवार येणार का याकडे लक्ष. आम्ही स्वबळावर लढलो तरी 165 जणांना तिकीट मिळेल. भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. महायुती म्हणून सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आम्ही स्वबळावर लढलो तरी 165 जणांना तिकीट मिळेल. भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. महायुती म्हणून निवडणुका लढण्याचा प्रयत्न असल्याचंही विधान. सांगली महापालिका निवडणूक ताकदीनं लढणार. विशाल पाटलांच्या नेतृत्वात निवडणूक लढू. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची माहिती. ठरवूनही शिंदे चव्हाण यांच्यात वाद मिटेना. कल्याण डोंबिवलीत महापौर कुणाचा हा ठरतोय कळीचा मुद्दा. वेगळ्या विदर्भाच्या मागणीनं महाविकास आघाडीत ठिणगी. संजय राऊतांनी विजय वडेट्टीवारांची लायकी काढली. म्हाडाच्या अभय योजनेला वर्षाची मुदतवाढ. गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. फडणवीस शहांना दिल्लीत नकोयत म्हणून शहांकडून शिंदेंना ताकद. संजय राऊतांचा मोठा दावा. लहान मुलासारखं भांडणं शोभत नाही. शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. नागपुरात सरकार विरोधात युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक. विद्यार्थ्यांचा लोटांगण मोर्चा पोलिसांनी रोखला. व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. अजित पवारांचं अमेडिया कंपनीबाबत वक्तव्य. संजय राऊतांच्या निशाण्यावर अजित पवार. राऊत म्हणाले पार्थला नाही म्हणण्याची कुणाची हिंमत. नागपुरातील 951 झोपडपट्टी धारकांना स्थायी भाडेपट्टी वाटप. मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते स्थायी भाडेपट्टी वाटप. जळगावात पोलिसांच्या वेशात सायबर भामट्यांनी वृद्धाला धमकावलं. निवृत्त अधिकाऱ्याची 80 लाखांची सायबर फसवणूक. राष्ट्रवादीचा भाजपाला ठेंगा. मलिकांची अजित पवारांकडून पाठराखण. अनौपचारिक गप्पात दिले संकेत. बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. संगमनेरच्या जवळे कडलक गावातील घटना. चिमुकल्याचे नातेवाईक ग्रामस्थ आक्रमक. गोंदियात 3 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. 3ही माओवादी दरेकसा एरिया कमिटीचे सदस्य. यापूर्वी 11 माओवाद्यांनी केलं होतं आत्मसमर्पण. लोकलच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत लोकल वाहतुकीवर परिणाम. प्रवाशांचे होणार हाल. पर्यटकांअभावी चिखलदऱ्यातील भीमकुंड दरी ओस. पर्यटक नसल्यानं आदिवासींचा रोजगार बुडाला. ऐतिहासिक वारसा असूनही थंडीमुळे पर्यटकांची पाठ.